गेल्या काही वर्षांपासून आपण बॉम्बस्फोटांच्या असंख्य कथा ऐकतो. कार बॉम्ब, आयईडी रिमोट डिटोनेटर. पण 10 नोव्हेंबरला दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्टने भारतातील सुरक्षा यंत्रणांना अक्षरशः धक्का दिलाय. कारण हा स्फोट सामान्य बॉम्ब नव्हता. ही भारतातील पहिलीच घटना होती जिथे दहशतवाद्यांनी शू बॉम्ब म्हणजेच बुटामध्ये लपवलेला स्फोटक वापरला. आणि यात मारला गेला डॉक्टर उमर मोहम्मद नबी, हा जैश-ए-मोहम्मदचा सुसाईड बॉम्बर. आणि या स्फोटात निरपराध लोकांचाही जीव गेला. हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.